इथे मी कोथिंबीर कापायला घेतलेली आहे. कोथिंबीर कापून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. साहित्य काय काय लागणार आहे बघा. कोथिंबीर फर्स्ट, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, बाजरीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, धुतलेली कोथिंबीर, जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता वाटून घ्यायचं सर्व एकत्र. हे सर्व पीठ मिक्स करायचे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीप्रमाणे टाकायचे मीठ. वाटून घेतलेलं मिश्रण त्यात मिक्स करायचं. सर्व एकजीव करून घ्यायचं. काढून घ्यायचं. हो, तू शांत राहा. ही कोथिंबीर सगळी याच्यात टाकायची. सर्व एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत सर्व पिठाचा गोळा करून घ्यायचा. खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं, एकदम मीडियम राहून द्यायचं आपल्याचं पोळीच्या पिठासारखं. इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा कापड आहे कॉटनचा, ओला करून घेतलेला आहे. हा असा आथरून घ्यायचा. याच्यामध्ये एका साईडला पाणी घेतलेलं आहे, थोडं पाणी घ्यायचं, त्या कापडावर टाकायचं. एक छोटा गोळा घ्यायचा, तो गोळा त्या कपड्यावरती ठेवायचा आणि थोडं थोडं पाणी लावून त्याचा असा थापून थापून असा आकार करायचा, गोल आकार करायचा. हाताला पिच्चीवर थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा. छान पातळसर थापून घ्यायचा. एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, तेलही घेतलेलं आहे. छान असं थापून झालेलं आहे. सानू पकड, एक मिनटं खालून पकडा बेटा मोबाईल. आता हा अल्ला असं उचलून घ्यायचा हातावरती, पोळीसारखाच. बघू शकता तुम्ही मी कसं उचल. तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि ही पोळी आहे ना इथे टाकून द्यायची आणि हा फरका अल्लाद असा काढून घ्यायचा. तुम्ही बघू शकता. साईडने याला असं तेल सोडत राहायचं. तुम्ही बघू शकता. छान असं दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. कोथिंबीरचे धपाटे म्हणतात याला आमच्याकडे, आणि आमच्याकडे हीच पद्धत आहे अशी कापडावरती थापून करायची. याला पण तेल सोडून घ्यायचं.
तेल लावून घ्यायचं. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही पण ही रेसिपी घरी करून बघा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने कोथिंबीरचे पराठे बनवतो तेही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. बघा खूप छान पद्धतीने परतलं आहे, भाजलं आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित तेल लावून परतून घ्यायच्या, भाजून घ्यायच्या, चांगल्या कच्च्या नाही राहून द्यायचे. गरमागरम कोथिंबीरचे धपाटे रेडी. तुम्ही हे सॉससोबत पण खाऊ शकता किंवा दहीसोबत पण खाऊ शकता किंवा चटणीसोबत पण खाऊ शकता. पण मी चटणी केलेली नाही आहे, त्यामुळे मी दही आणि सॉस घेतलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने धपाटे करतात म्हणजे कोथिंबीरचे पराठे ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद आणि माझ्या पेजला फॉलो करा.